Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी. बारामती पोटनिवडणुकीसाठी मतदानाचा रणसंग्राम. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांसह पार्थ पवारांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदानापूर्वी सुनेत्रा पवार यांच्याकडून दिवंगत अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन. अजित पवार यांनी बारामतीसाठी मोठं योगदान दिलेलं आहे. विकास कामांची आठवण ठेवून बारामतीकर मतदान करतील. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार मतदानाच्या वेळेस भावूक. रोहित सिंगला अटक व्हायलाच हवी, जय पवारांचं स्पष्ट मत. दादांच्या विमान अपघात प्रकरणाचा तपास सीआयडीकडे. पुढील 2-3 आठवड्यात सर्व चित्र समोर येईल, जय पवार यांचं वक्तव्य. खासदार सुप्रिया सुळे यांनी काटेवाडीमध्ये मतदानाचा हक्क बजावला. पोटनिवडणूक कोणत्याही कुटुंबासाठी आनंदाची गोष्ट नसते, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू. अक्षय कर्डिले यांनी मतदानाचा हक्क बजावला. कर्डिलेंसह 7 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात. 374 मतदान केंद्रांवर कडक बंदोबस्त तैनात. तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्येही आज मतदान. तामिळनाडूच्या 234 आणि पश्चिम बंगालच्या पहिल्या टप्प्यातील 152 जागांसाठी रणसंग्राम. तामिळनाडूमध्ये स्टॅलिन तर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींची प्रतिष्ठा पणाला. शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणी. कपिल सिब्बल अंतिम युक्तिवाद मांडणार. निकालाकडे अवघ्या देशाचं लक्ष लागून. नागपूर एनजीओ धर्मांतरण प्रकरणामध्ये 5 पीडित तरुणींचे जबाब नोंदवले. विनयभंग आणि धार्मिक सक्तीचे आरोप. मुख्य आरोपी रियाज काझीची पोलीस कोठडी आज संपणार. फॉरेन्सिक चौकशीही सुरू. परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयान अहमदकडून थार. 2 पिस्तूलही जप्त. आरोपी एहफाज खानकडून लॅपटॉप, टॅब, हार्ड डिस्कही जप्त. अटकेतील 4 आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार. 1 मे पासून मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी सक्ती. राज्य सरकारच्या निर्णयाला मनसेचा पाठिंबा, तर अमराठी रिक्षा आणि टॅक्सीवाले 4 मे पासून निर्णयाविरोधात संपावर जाणार. मुंबई पुणे एक्सप्रेस वे 2 दिवस बंद. आज मुंबईकडे तर उद्या पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प. दुपारी 12 ते 3 वाहनांना नो एंट्री. देखभाल दुरुस्तीचं काम हाती. महाराष्ट्रात पुढील 3 दिवस पावसाचे असणार. मध्य महाराष्ट्र, विदर्भ तसेच मराठवाड्याला येलो अलर्ट. पुण्यासह सातारा, करमाळा, धाराशिवमध्ये गारपीट. Co-presented by Vimal. बोलो जुबान केसरी.